सहज साधा सोपा झेल. सकाळी अंघोळ करत असताना हातातून साबण निसताना त्या रीतीने कॅच इथे निसटली आहे. फलंदाज अक्षयला मिळालाय ते जीवदान. निश्चित साबण जर एकदा हातामधून निसटला ना तर तो आपल्याला पकडता येत नाही, तो खालीच पडतो आणि त्याच प्रकारचा हा झेल खाली पडलाय. जीवनदान मिळालंय आणि आता मात्र या जीवनदानाचा उपद्रव काय बघायला मिळेल, कारण अक्षय चांगली बॅटिंग करू शकतात आणि प्रारंभिक जोडीमध्ये आलेले आहेत. पुढचा चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड हेलिकॉप्टर लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम मॅसिव्ह चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आपण सन्मान घेऊया आता ऑल इंडिया आयकॉन अर्थातच शार्विल आरुष 11 या टीम मधून खेळताना आपण पाहिलं अर्थातच प्रथमेश बेलशेडा. आपण त्याचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेऊयात. दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सध्या मात्र सन्मान घेतला जातोय. ऑल इंडिया आयकॉन प्रथमेश बेलशेडा ज्यानं मुंबई प्रीमियर लीग मध्ये बाईक पटकवली, तिथे देखील थांबला नाहीये. दुर्गापूर धमाकामध्ये त्याची बॅटिंग तुम्ही पाहिली. गोवाचं क्रिकेट गाजवलं. नुकताच केरळमध्ये क्रिकेट खेळून आला, ज्यानं 22 चेंडूमध्ये 68 धावा केरळच्या स्पर्धेमध्ये देखील ठोकल्या. आणि अर्थातच रबर क्रिकेटचा बादशाह ज्याला म्हटलं जातो तो प्रथमेश बेलशेडा या स्पर्धेमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून गेला. थँक्यू सो मच प्रथमेश आणि पुढील सीझनला पण नक्की भेटूयात. अगदी काही क्षणामध्ये बर्ड आय व्ह्यू ड्रोन व्ह्यू तुम्ही या स्पर्धेचा पाहाल. अँडी मात्रे यांच्या माध्यमातून पुढचा बॉल उजव्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. पंचाकडे अपील केली आहे, उचलून धरली ही अपील आणि अर्थात कॉट बिहाइंड आणि व्हाईट बॉल साठी DRS अवेलेबल नाही आहे. अगदी त्याच वेळेला केतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. जर्मनीहून खास नीरजी पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या केतन वामन मात्रेसाठी. जर्मनीमध्ये देखील ही स्पर्धा पाहिली जाते, ही अभिमानाची बाब आहे. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुआयामी, बहुरंगी, बहुढंगी असं आयोजन आपण पाहतोय. ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. बर्ड आय व्ह्यू केतन म्हात्रेला आपण पाहतो. स्ट्रायकर एंड वरती पहा 360 डिग्री मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. खोलात टाकला, मिस टायमिंग राहिला. कॅच इम्पॉर्टंट आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सुदेश सकपाळने झेल टिपलाय. खेळाडू क्रमांक पहिला केतन वामन मात्रे बाद. थँक्यू. थोड्या वेळासाठी वाटलं की ठाणे विरुद्ध सातारा हा सामना सुरू आहे का. केतन म्हात्रे यांनी आक्रमण केलं होतं भूषण घोळे यांच्यावरती आणि भूषण घोळे यांनी सांगितलं जर तुम्ही मला षटकार मारू शकता तर मी तुमची विकेट घेऊ शकतो. हा खेळाडूंचा सामना झाला, परंतु संघ मालकांची जर आपण चर्चा केली ना तर एका बाजूला मातोश्री 11 संघ खेळतो आणि संघ मालक आहेत जतीन दादा धनावडे जे वाईचे आहेत आणि एका बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स हा संघ जर तुम्ही पाहिला ना तर त्याचे संघ मालक जावलीचे आहेत सुधीर दादा धनावडे साहेब. म्हणजे संघ मालकांबद्दल बोलायला गेलं तर वाई विरुद्ध जावली आणि खेळाडूंबद्दल जर बोलायचं गेलं तर ठाणे विरुद्ध सातारा असा सामना पाठीमागच्या बॉलवरती सुरू होता. काही दिवसापूर्वी ना दमदार आमदार अलिबाग मध्ये प्रीमियर लीग स्पर्धा झाली, ज्या वेळेला स्वतः आपण महेंद्रजी दळवी साहेब यांना मी समालोचन कक्षामध्ये पाहिलं होतं आणि आज पुन्हा एकदा तशाच रीतीचा काहीसा अनुभव माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा येतोय. स्वतः आयोजक आदरणीय अशोकजी सकपाळ साहेब यांना समालोचन कक्षामध्ये मात्र पाहिलं गेलं. इथे खेळाडूला बाद केलं. जीव घुटमळून टाकणारी गोलंदाजी करण्यामध्ये महारत असणारा गोलंदाज भूषण घोळेला यश मिळालंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने काटा बदलला, पडल्यानंतर वळण घेतलं, यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय थेट यष्टिरक्षकाच्या हाती. हा बर्ड आय व्ह्यू आपण पाहतो स्क्रीन वरती. अगदी खेळाडूंना अगदी ज्या पद्धतीने कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कैद केलाय अँडी मात्रे यांनी अगदी त्याच वेळेला 22 यार्डचंही कौतुक करायला हवं. 5 षटक संपल्यानंतर अगदी मैत्रीपूर्ण वातावरण पाहायला मिळालं आणि नेहमी आपण म्हणतो ना देवाचं दर्शन आणि मित्रांचं मार्गदर्शन हे फार महत्वाचं राहतं आणि हे ती सर्व खेळाडू एकत्रितपणे येत असताना बर्ड आय व्ह्यू आपण पाहतोय. पिंक कलर चहू बाजूला अगदी सध्याच्या घडीला जी काही आपण चर्चेला असणारं गीत ही पाहायला मिळालं. गुलाबी साडी आणि त्याच रीतीचं हे आपल्याला क्रीडांगणाच्या चहू बाजूला पिंक कलरचं आच्छादन असणार भूमिपुत्र क्रीडांगण वर्तुळाकार क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे. बर्ड आय व्ह्यू तुम्ही स्क्रीन वरती पाहताय. शेजारीच असणारी खाडी अगदी त्याच वेळेला भूमिपुत्रचं हे क्रीडांगण जे मात्र पाहायला मिळत आहे. अनेक गोष्टींची चर्चा या स्पर्धेच्या माध्यमातून होती. या स्पर्धेने मापदंड ओलांडले आहे. ही स्पर्धा आपली प्रतिष्ठा पणाला ज्या पद्धतीने लावली आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेने उंची एक मोठी गाठली आहे असंच म्हणावं लागेल. कारण आगामी कालावधीमध्ये पुढच्या वर्षी ज्यावेळेला स्पर्धा येईल त्याचं स्वरूप काहीच निराळा असणार आहे. निश्चित नवी मुंबई शहर म्हटलं ना की
देशातलं दुसरं आणि राज्यातलं पहिलं सुनियोजित बसवलेलं शहर मुंबईच्या अगदी खेटून बसवलंय, परंतु मुंबईच्या तुलनेतून सुटसुटीत आणि शांत असलेलं पर्यावरणाची विविधता जपणारं शहर म्हणजे कोणतं आहे तर ते नवी मुंबई आहे. आणि सर्वाधिक क्रीडा स्पर्धा होणारं शहर म्हणजे नवी मुंबई अशी एक वेगळी ओळख या शहराने निर्माण केली आहे. मॅच लावते सुरुवात षटक क्रमांक 2 समीर शेलारच्या अगेन्स्ट वेगळ्या धाटणीचा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. नवी मुंबईमध्ये आपण आहोत आणि जगातली पहिली महानगरपालिका, भारतातली पहिली महानगरपालिका जी मात्र पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं पहिला नंबर पटकावणारी महानगरपालिका ही म्हणून या शहराला चर्चेचं नाव राहिलं. आणि भूमिपुत्राचं क्रीडांगण हवं असं वाटतं. पहा, आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला पाहिलं ना, अशोकजी सकपाल साहेब यांच्यावरती अलोट प्रेम करणाऱ्या गर्दी, जी दर्दी प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी गर्दी केली आहे. आज मे महिना आहे, जर यदा कदाचित ही स्पर्धा जानेवारी आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये असती, कदाचित डिसेंबर मध्ये असती, तर उभं राहायला जागाही राहिली नसती. पुढचा बॉल शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बीट केले. 1 रन स्थिती अर्जित करण्यात आली आहे. फेकी करण्यात येईल तदवर मात्र एकेरीवरती समाधान. दोन्ही बॅटर्सला मानावा लागले. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारतीये. 9 धावा फलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. निश्चित आतापर्यंतचा खेळ जर आपण पाहिला ना तर पहिली विकेट मिळालेली आहे टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला आणि ऑल इंडिया आयकॉन केतन मात्रे यांना माघारी पाठवले. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अक्षय ज्यांना जीवनदान मिळालं त्यांच्या सोबतीला सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला समीर शिल्ला रेनोशी यांचा मारा आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये थोडेसे महागडे होते, परंतु त्याच्या अलीकडचे काही सामने जर आपण पाहिले ना तर समीर शेलार यांनी दमदार गोलंदाजी केली होती आणि षटक क्रमांक 2 मध्ये आलेले आहेत. एका बाजूला वाई तालुक्यातील आसरे गावचे सतीश सनस आहेत तर एका बाजूला बॅटिंग मध्ये अक्षय आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या टीम साठी करणार आहे बॅटिंग. गोलंदाजीतील एक उत्तम आणि कुशल गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं गेलं ना तो गोलंदाज अर्थात समीर शेलार वेगवान गोलंदाजी करतोय. टेंडुरी यार्ड या चॅनल वरती आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मराठी माणसाच्या हक्काचं युट्यूब वाहिनी आज आपण पाहतोय थेट प्रेक्षेपण करत असताना. खोला टाकलेला बॉल फ्रंट लेग पुढे आणला. ड्रायव्हिंग लेंथ वरती बॉल होता. ज्युसी हाफ बॉल बनवला. ड्रॉय केला. जिथे क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती केवळ एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 10 धावा मॅजिकल फिगर्स ऑन दी बोर्ड. 10 धावा फलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय केतन मात्रे. समीर शेलारने निश्चित चांगली गोलंदाजी केली. जे काही वैशिष्ट्य आहे आपल्यामध्ये ते अंमलामध्ये आणलेले आहेत आणि 3 बॉल हाताळले. जयसर अवघ्या 2च धावा दिलेल्या आहेत. म्हणजे धावसंख्येची गती कमी केली आहे, परंतु या षटकामध्ये विकेट मिळेल का? परंतु एका बाजूला धावांची गती वाढवावी लागेल अक्षय आणि सतीश या जोडीला, कारण एका बाजूला मातोश्री 11 ने सगळे सामने चांगल्या प्रकारे खेळलेत. हा नॉकआउटचा सामना आहे. लोड फुल टॉस ऑन साइड ला टर्न केला. मनगट वळवली आहेत. क्षेत्ररक्षक आहे. आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला. मैदानाच्या आतमध्ये भूषण गोळे ज्या पद्धतीने चेंडूवरती झेपावला त्याने चेंडूला गॅदर केलंय. पंचांनी DRS रेफर केला. तिसऱ्या पंचांना कॉल दिलाय. डिसिजन काय येईल आपल्याला पाहायला मिळेल, कारण मैदानाच्या आतमध्ये ही धाव इम्पॉर्टंट आहे प्रत्येकासाठी. करो अथवा मरोची स्थिती आहे. डू ऑर डाय. जो संघ जिंकेल तो या पहिल्या पर्वाच्या फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ, पहिला फायनलिस्ट टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेमी फायनल इथे प्रत्येकाला जिंकणं गरजेचं. हार कदापि कोणाला मंजूर नसते. आपण अनेक वेळा म्हणतो ना निलेश मर्डेकर, आपल्याला हार आपण कुठे मागतो ना तर ते केवळ फुलवाल्याचं दुकान असतं. अफवाद बघता मैदानाच्या आतमध्ये कदापि कोणाला हार मंजूर नसते. प्रयत्न करतील ते विजयासाठीच. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो एक सुंदर अशा प्रकारची स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन लीग आयोजित निहाल ग्रुप अशोक दादा संकपाळ यांच्या माध्यमातून या नवी मुंबई शहरामध्ये भूमिपुत्र मैदानावरती आलेली सुंदर अशा प्रकारची स्पर्धा. कालपासून 3 दिवसाचा हा थरार, आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर आमच्या कोयनासोडशी कांदाटी विभागातून आदरणीय अशोक दादा संकपाळ आणि निहाल ग्रुप यांच्यावरती प्रेम करणारी बरीचशीच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्येष्ठ क्रिकेटर ज्यांनी एकेकाळी आमच्या कोयनासोडशी कांदाटी विभागामध्ये क्रिकेट गाजवलं ते सन्माननीय राजेशजी मोरे साहेब असतील. त्याचबरोबर या ठिकाणी केरगळ सोळशी गावचे सुपुत्र ज्यांनी अशोकदादांबरोबर कोयनासोडशी कांदाटी विभागामध्ये खूप चांगल्या अशा प्रकारे क्रिकेट खेळले ते निवृत्त पोलीस अधिकारी सन्माननीय आनंददादा पालांडे असतील. त्याचबरोबर व्यासपीठावरती अशोकदादा यांचे जवळचे मित्र आणि नेहमीच चांगल्या अशा प्रकारे त्यांच्यासोबत काम करणारे निपाणी गावचे सुपुत्र सन्माननीय संदीपदादा ओतेकर, त्याचबरोबर स्वराज्य फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते, अनेक मंडळी या ठिकाणी या स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित राहिलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं
आज या ठिकाणी अशोकदादांनी एक आगळा वेगळा संकल्प या ठिकाणी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आमच्या सातारा, महाबळेश्वर आणि जावली तालुक्यामधील समस्त खेळाडूंसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिला. कारण येणाऱ्या काळामध्ये अशोकदादांबद्दल आपण नक्कीच अनेक गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी मायक्रोफोनवरून करणार आहोत. त्यानंतर आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये सन्माननीय जयजी भोसले यांच्याकडे. या पण ग्राउंड ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन जो आहे तो आपण कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. अर्थात नॉट आउट आहे. नॉट आउट घोषित केला होता अंपायरने आणि खेळाडू आहे नॉट आउट. नॉट आउट इथे घोषित करण्यात आलंय. प्रमोदजी डेरे यांचं देखील आगमन झालंय. अगदी या व्यासपीठावरती तुम्ही एक सीएचे बांधा आणि पिळदार मिशी असणारे प्रमोदजी डेरे यांचे स्वागत आपण करूयात. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. खोला टाकलाय, समोरच्या दिशेने खेळला होता. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. वेगाने चेंडूवरती येतो. मैदानाच्या आतमध्ये वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आल्या. तडून एक एक धाव किती इम्पॉर्टंट आहे पहा. इथे मैदानाच्या आतमध्ये आपली तळमळ धावा गोळा करण्यासाठीची जी हवीशी आहेत त्या रन्स इथे गोळा करण्यात येतात. खेळाडूंची तळमळ आणि पाठीराखे व्याकुळ आहेत की एकदा कधी आमचा संघ जिंकतोय. आणि चातुर्याच्या या 2 धावा आहेत, कारण प्रत्येक धावेला मोल आहे. कारण नॉकआउटचा सामना आहे, त्यामुळे चुका करून चालणार नाही. जेवढ्या धावा गोळा करायच्या आहेत ना तेवढ्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. एका बाजूला मातोश्री 11ने षटक क्रमांक 2 मध्ये समीर शेलार यांनी मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीयेत. 5 बॉल टाकलेले आहेत आणि अवघ्या 6 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे विचार करू शकता कशा प्रकारे गोलंदाजी राहिलेली आहे. एका बाजूला दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलंय. हा शेवटचा बॉल. 14 धावा फलकावर पुढे सरसावले आहेत. वैविध्यपूर्ण गोलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला समीर शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. फेकी चांगली झाली आहे, परंतु रन्स इथे अर्जित करण्यात येतील. त्या एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना मातोश्री 11 टॉस हरल्यानंतर ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमच्या अगेन्स्ट धाव फलकावरती धावा त्या 16. एक खेळाडू झाला बाद. धाव फलकावरती 16 धावा धाव फलकावरती आहेत. निश्चित सुरुवात जर आपण पाहिली दोन्ही संघांची अगदी बरोबरीची आहे. धावा आलेल्या आहेत, विकेटही आलेले आहे. असे नाही की विकेट मिळाली नाहीये. टीम ग्लोरियस स्पोर्टला विकेट मिळालेली आहेत, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये विकेट मिळू शकली नाहीये. आणि धावसंख्या ज्या प्रकारे उल्लेख केल्यात ना पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्या होत्या तब्बल 8 आणि त्यानंतरच्या षटकामध्ये आलेल्या आहेत धावा 8. म्हणजे 8 ची सरासरी. सन्मान घेऊयात. खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीच्या माध्यमातून ज्या क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून या दोन्ही ट्रॉफ्या तुम्ही सध्या व्यासपीठावरती पाहता आणि त्या क्रिस्टल आर्टचे सर्व चेतन दादा मी विनंती करेल आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. क्रिस्टल आर्टचे सर्व प्रदीप दादा विनंती करेल आपल्या शुभस्ते हा सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. खऱ्या अर्थानं मोठ्या स्पर्धेमध्ये ज्या क्रिस्टल ट्रॉफ्या तुम्ही बघत आल्या त्या क्रिस्टल ट्रॉफ्यांमागे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं क्रिस्टल आर्टचं खऱ्या अर्थानं मेहनत असते. आणि क्रिस्टल आर्ट या क्रिस्टल ट्रॉफीचे क्रिस्टल स्पोर्टचे सर्व चेतन दादा यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच चेतन दादा. खऱ्या अर्थानं तुम्ही क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून स्पर्धेचा दर्जा वाढवत असता आणि असंच प्रेम अशीच आपुलकीची थाप तुमची आमच्या नेहमी पाठीशी राहो ही मात्र विनंती आणि आपुलकी जरूर केली जाते. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊयात. मॅचची संपूर्ण कहाणी याच जुबाने ऐकूयात. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय महाबळेश्वर म्हटलं की थंड हवेचं ठिकाण आणि थंड हवेच्या ठिकाणानिमित्तानं या ठिकाणी सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते ग्लोरियस स्पोर्ट्स अगेन्स्ट मातोश्री 11 या 2 संघांदरम्यानची लढत. 2 षटकांचा खेळ संपला. पूर्वार्ध 4 षटकांचा, उत्तरार्ध 4 षटकांच्या 8 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि पूर्वार्धातील 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 2 षटकांमध्ये कितपत धावा गोळा करण्यात येतील ही पाहणं गरजेचं असेल. 16 रन स्कोर कार्ड वरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. केतन मात्रे ऑल इंडियन आयकॉन खेळाडू बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीचं प्रदर्शन व्हायला हवं, कारण सतीश सनस सारखा खेळाडू मैदानावरती आहे. अक्षय मैदानावरती पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग वरती सतीश सनसला आपण पाहतोय. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. नेहमी चांगल्या दर्जाची बॅटिंग करणं यासाठी देखील जाणला जातो, परंतु डेथ ओव्हर मध्ये अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करणं हा त्याचा डाव्या हाताचा हातखंड आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे जास्तीच्या वेगाने रन्स बनवण्याचा प्रयत्न तो करेल. बर्ड आय व्ह्यू तुम्ही स्क्रीन वरती पाहताय. ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो. या स्पर्धेचं विहंगम दृश्य आपण या स्क्रीन वरती पाहत आहोत. मैदानावरती पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सुदेश सकपाळ ओव्हर द विकेटने पॅमेलन एनकडून गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय.
खोला टाकला, बाची लिडिंग एज घेतली, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडूच्या खाली आलाय, सहज साधा सोपा झेली थे टिपलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी सतीश सनसबाद. प्रकाश माने, राजेश मोरे, गणेश शिंदे, लाला भोसले. थँक्यू. या फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता साधता आली नाही आणि फटका फसला. खराब शॉट सिलेक्शन, बॉल हवेत उभा राहिला आणि त्याच वेळेस मात्र सुदेश सपकाळ, आहिरे वानवले यांनी हात वरती केले की हो ही माझी विकेट आहे आणि ही विकेट टिपली आणि दिला धक्का क्रमांक 2. टीम मातोश्री 11 ला धावसंख्या आहे धावफलकावरती अगदी एका बॉलच्या समाप्तीनंतर एकाच अंकावरती सिरावलेली आणि ती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 16 धावा, तब्बल 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 ला झाली सुरुवात आणि ही सुरुवात ग्लोरियस स्पोर्ट साठी आहे चांगली. हे विहंगम दृश्य आता या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलं जाईल. हा संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स ड्रोन कॅमेरा आता टिपत आहे. या बर्ड आय व्ह्यू तुम्ही पाहताय, ड्रोन व्ह्यू आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. हे आपण पाहतोय अर्थात समालोचन कक्ष, अगदी त्याच्या शेजारी असणार हे भव्य दिव्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं. प्रशस्त असं व्यासपीठ आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. अगदी व्यासपीठावरती मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. तमाम मान्यवरांना आपण एका स्क्रीनवरती आणि एकाच फ्रेम मध्ये सद्य परिस्थितीमध्ये पाहत आहोत. ओळी मॅचकडे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुदेश सज्ज होईल. नवीन बॅटर दाखल झालाय. खोला टाकला, आडवा बाटने आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गणेश आला. चेंडू मैदानाच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा उत्तुंग षटकार. प्रकाश माने, राजेश मोरे, गणेश शिंदे, लाला भोसले. मी विनंती करेल थँक्यू. सध्या आपण पाहत आहे की या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य सन्माननीय आदरणीय दत्तात्रयजी म्हात्रे सर, मी विनंती करेल आपण मैदानामध्ये असाल तर आपण या व्यासपीठामध्ये आदरणीय दत्तात्रयजी म्हात्रे सर समालोचक, मी विनंती करेल सर आपण असाल मैदानामध्ये तर आपण कृपया व्यासपीठावरती या. दत्तात्रयजी म्हात्रे सर, थँक्यू सो मच. स्क्रीनवरती तुम्ही सध्याच्या घडीला पाहताय कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांना पाहताय आपण, कारण टेनिस क्रिकेटची चालती बोलती आख्यायिका विक्रमादित्य तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतं आणि त्यांच्या समवेत साथीला या स्पर्धेचे जनक ज्यांच्या नावाने ही स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय अशोकजी सकपाळ साहेब, निहाल ग्रुपचे सर्वे सर्वा आणि निहाल रिसॉर्टचे सर्वे सर्वा तुम्हाला सध्याच्या घडीला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना पुढचा बॉल उजवेसीच्या बाहेर होता, पडल्यानंतर वळण घेतलाय. सुदेशच्या भात्यामध्ये हा बॉल देखील आहे हेच सांगण्याचा प्रयत्न त्याने केलाय. चेंडू वळवला, पहा पडल्यानंतर वळण घेणारा यष्टिरक्षकाचा भेद घेणारा डॉट बॉल इथे पाहायला मिळाला गणेशच्या अगेन्स्ट. निश्चित सुदेश सपकाळ यांनी हे कौशल्य आत्मसात केले आणि ते त्यांनी दाखवलं की टप्पा पडल्यानंतर मी बॉल बाहेर घेऊन जाऊ शकतो. बॉलची गती कमी होती आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला प्रभावित करणारा बॉल आलाय तो डॉट. 3 बॉल टाकलेत आणि अवघ्या 6 धावा खर्च केल्यात आणि गडी बाद केलाय. 22 यार्ड्स या चॅनलवरती आपण नवीन असाल ना तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मराठी माणसाचं आपलं हक्काचं चॅनल आपल्या भेटीला आलंय आणि सचिनजी शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम चांगलं कामकाज या स्पर्धेच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्यानेशी करते. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला खेळत, चेंडूला दिशा दिली आहे, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. क्रिकेटचे मैदान गाजवले. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे. थँक्यू. सुरुवात तुम्ही. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल वळवला लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि मिळवल्या 4 धावा. बॉल सीमारेषा तोडतोय आणि पुन्हा एकदा आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना गणेश शेला रेनोशी. निश्चित पहिल्या दिवसामध्ये मन जिंकली होती परंतु आज पुन्हा एकदा नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. आणखीन एक ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. गणेशची सफलता इथे प्राप्त केली आहे सुदेश सकपाळला. आणखीन एक यश या षटकामध्ये प्राप्त झाले. 2 खेळाडूंना केले बाद. खेळाडू क्रमांक बाद होतोय तो 3रा. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो. धन्यवाद डीजे. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो या व्यासपीठावरती निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या विनंतीला मान देऊन दगदगती मुंबईचे संपादक सन्माननीय भीमरावजी धुळप साहेब यांचंही व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीनं त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर एक सुंदर अशा प्रकारची स्पर्धा आपण पाहतोय. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग
खरं तर मित्रांनो, निहाल ग्रुप या ग्रुप बद्दल जर बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं अशोकदादा संकपाळ यांनी या कोयना सोशी कांदाटी विभागामध्ये ओपनचं क्रिकेट काय असतं हे दाखवण्याची कला अशोकदादा संकपाळ यांनी काही वर्षापूर्वी केली. कोयना सोशी कांदाटी विभागातील मुलांना ओपनचं क्रिकेट कशा प्रकारे खेळावं या गोष्टीसाठी अशोकदादांनी आपलं आयुष्य घालवलं आणि आज सुद्धा क्रिकेट सोबत नाळ जोडलेली पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं गेली 9 वर्ष KSK क्रीडा प्रतिष्ठानची स्थापना झाल्यानंतर जी संकल्पना मुलांच्या मनामध्ये होती ना, ती संकल्पना आज अशोकदादा संकपाळ असतील, विशालदादा संकपाळ असतील, त्याचबरोबर प्रदीपदादा संकपाळ असतील, या तिन्ही बंधूंच्या माध्यमातून ही सुंदर अशा प्रकारची स्पर्धा आज आपल्याला भूमिपुत्र मैदानावरती पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं KSK म्हणजेच कोयना सोशी कांदाटी विभागातील सर्व खेळाडूंचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहे. 26 धावा धापलकावरती आहेत. हा बॉल पडल्यानंतर वळण घेत असताना पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 3 खेळाडू बाद झालेत. बॅटिंग करतो टॉस हरल्यानंतर मातोश्री 11 टीम ग्लोरियस स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट चालू असलेली मॅच सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 मधील पहिल्या पर्वामधील सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. धापलकावरती केवळ 26 आहे. 3 खेळाडू बाद झालेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण पहिल्या षटकामध्ये जिथे 8 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 10 धाबा पाहायला मिळाल्या. सुदेशने 10 धाबा जरूर खर्च केल्यात, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट मिळवण्यामध्ये देखील तो यशस्वी राहिलाय. या स्पर्धेने अगदी ज्या पद्धतीने नीटनेटकं आयोजन पाहायला मिळालं, प्रेक्षक वर्गाला मुबलक असं पाणी, अगदी ज्या ज्या गोष्टी लागतील ना त्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या पाहायला मिळाल्यात. प्रशस्त असं क्रीडांगण, चहू बाजूला सीमारेषेवरती असणारा आच्छादन, त्याच वेळेला एक प्रशस्त असं आणि भव्य दिव्य असं व्यासपीठ, एक आखीवाडी रेखीव संकल्पना असणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळाली. पुढच्या वर्षी येणाऱ्या नेक्स्ट सीझन 2 मध्ये आपण काहीशा वेगळ्या रंगात आणि वेगळ्या ढंगात पाहू. अगदी सीझन 2 फेब्रुवारी मध्ये येणार आहोत आपण. सीझन 2 ला 2 ऑल इंडिया आयकॉन असणार आहे, एक पश्चिम महाराष्ट्र आयकॉन असणार आहे, एक नवी मुंबई आयकॉन असणार आहे आणि एक KSK आयकॉन असणार आहे. टोटल 5 आयकॉन घेऊन आपण सीझन 2 फेब्रुवारी मध्ये याच मैदानामध्ये येतोय, ते देखील मोठ्या पारितोषिकाकडून. निश्चित जय सर, जर आपण पाहिलं तर सर्वाधिक मोठ्या पारितोषिकाची ही लीग आहे, 2,22,222 रुपये. परंतु जगातली सर्वाधिक श्रीमंत लीग जर कोणती आहे ना, तर नॅशनल फुटबॉल लीग आणि त्यानंतर इंडियन प्रीमियर लीग. आणि खऱ्या अर्थानं याही लीगचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. परंतु या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय? विकेटचं होतंय पतन, खेळाडू होत आहेत बाद. मी विनंती करेल दोन्ही टीम सेमीफायनल क्रमांक 2 जी आहे अर्थातच ती खेळवली जाईल. यानंतर दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल, श्री चौनेश्वर 11 विपक्ष पाटील ब्रदर्स. पाटील ब्रदर्स म्हणजे पुन्हा एकदा बंटी बद्रिकी आपल्याला खेळताना दिसेल या मॅच मध्ये, यानंतरच्या मॅच मध्ये. आणि त्याच्या समोर पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटचा धान्यभाग अर्थातच कृष्णा सातपुते. ही अशी मॅच यानंतरची सेमीफायनल क्रमांक 2 होईल. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतोय, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचंय. एका साइडला श्री चौनेश्वर 11 तर दुसऱ्या साइडला पाटील ब्रदर्स. यानंतरची सेमीफायनल क्रमांक 2. चांगल्या रीतीचं आयोजन नियोजन, परंतु थीम ही चांगल्या रीतीची पिंक रंगाची आपण पाहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवल्या, 4था खेळाडू बाद झाला. नवीन बॅटर वेदांत मैदानावरती येत असताना गणेश पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खोला टाकला, बॅटची आतली कडा, चेंडू मात्र लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर बाईकच्या स्वरूपामधून येतो हा चौकार. थँक्यू. बॅट्समन वेदांत त्यांना बीट करून बॉल पाठीमागच्या बाजूला आला. यष्टरक्षकांनाही बॉलने बीट केला आणि त्यानंतर लॉंग स्टॉप सीमारेषा चिरली. सरळ 4 धावांसाठी धावसंख्या पुढे सरसावतेने जाऊन पोहोचली आहे. 30 धावा, 4 गडी बाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल गणेश. यावेळेला ब्लाइंडेड स्ट्रोक होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. अशा धाटणीचे चेंडू आहेत ना, फलंदाजाला संभ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण अनेक वेळेला चेंडू पुढे टाकले, काही चेंडू पाठी ठेवलेत आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना गणेशने चांगल्या धाटणीचे चेंडू हाताळलेत. खोलात टाकण्याचा प्रयत्न, लोड फुलटोस बनवला, क्षेत्ररक्षक जजमेंट चांगला आहे. एक ऑस्ट्रेलियन स्टाईलने विशालने टिपला, झेल खेळाडू होतोय बाद. मी विनंती करेल व्यासपीठावरती सध्या सर्व मान्यवरांना, अर्थातच श्रीमूर्ती संघाचे संघ मालक आमचे कराडचे उद्योजक सन्माननीय आदरणीय सचिनजी काटेकर साहेब,
सचिनजी काटकर साहेब, त्याचबरोबर मी विनंती करेल अविनाशजी धोंडे साहेब आमचे बोरचे, त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे वेंगळेचे संतोषजी सपकाळ साहेब, त्याचबरोबर तापोलाचे आमचे सन्माननीय विलासजी भोसले साहेब आणि आमचे सरपंच गणपतजी कदम साहेब. विनंती करेल आपण सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आपल्या सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 मध्ये. अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्यांचा धाडस करायला फलंदाज जातात आणि विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाहीत आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज एका पाठोपाठ एक माघारी येत आहेत. आता उर्वरित काहीच बॉल या षटकामधले शिल्लक आहेत आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक. बॉलर गणेश कदम वाकी तयार. गणेश कदम पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला एक्साकबरला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, जागा बनवली होती स्ट्रोक साठी, रन्स मिळतील त्या केवळ 2. दुहेरीचा प्रयत्न इथे यशस्वीरित्या पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. 32 धावा फलकावरती आहेत. संघाला हव्याशा विजयाची चव चाकायची आहे ना, तर एक मोठं लक्ष उभं करावं लागेल, परंतु तितकंसं टार्गेट मोठं सेट करता आलेलं नाहीये. गोलंदाजांनी तितकीशी संधी दिली नाही, मुभा दिली नाही आणि याचंच कारण की काय इथे धावा आपल्याला जास्तीच्या पाहायला मिळालेल्या नाही आहेत. फर्स्ट सेमीफायनल अंडर प्रेशर बॅटिंग करत असताना मातोश्री 11 या टीमला आपण पाहिलंय. मोठ्या मॅचचा आणि मोठ्या स्पर्धेचा मोठा खेळाडू अगदी स्वस्तात बाद झाल्यानंतर, केतन मात्रे बाद झाल्यानंतर संघाची दुर्दशा पाहायला मिळाली होती. यावेळेला आणखीन एक नशिबाची साथ मिळतील. धावा 4. हा येतोय शेवटच्या बॉलवरती चौकार. थँक्यू. प्रथम बॅटिंग करताना टीम मातोश्री 11 ने बनवलेले आहे 36 धावा आणि आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 37 धावा. टीम ग्लोरिया स्पोर्ट्सला आहे धावसंख्येचं समीकरण आपण वळूया पुढील टॉस कडे. सेकंड सेमीफायनलचा होतोय टॉस. येस, टॉस साठी या विनंती करेल आमच्या श्री चौनेश्वर विपक्ष पाटील ब्रदर्स. अशी मॅच सध्या मात्र खेळवली जाते. दोन्ही कॅप्टन सेमीफायनल क्रमांक 2 साठी आपण या अगदी मैदानामध्ये टॉस केला जाईल. सध्या अगदी प्रेक्षकांना भरलेलं मैदान तुम्ही पाहता, जिथे अगदी प्रेक्षकांचा टेनिस क्रिकेटचा संपूर्ण सीझन सध्या मात्र संपत आला. पण आजचं मॅच तुम्ही पाहिल्याने आजचा प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहिलं तर तुम्ही बोलाल की टेनिस क्रिकेटचं सीझन संपतंय का चालू होतंय. तुम्ही कन्फ्युज व्हाल, कारण की संपूर्ण गर्दी तुम्ही पाहताय. प्रेक्षकांनी दिलेली हे आम्हाला पोच पावती आहे, निहाल ग्रुपला दिलेली पोच पावती आहे, अशोक दादांना दिलेली पोच पावती आहे, महाबळेश्वर चॅम्पियन लीगला दिलेली पोच पावती आहे. जाऊया टॉस कडे. श्री चौनेश्वर 11 दुसऱ्या साईडला पाटील ब्रदर्स. काटा आहे कॉल पाटील ब्रदर्सचा आणि टॉस आहे काटाच पाटील ब्रदर्सचा. धगधग आहे का चालू? हा नक्कीच. समोर कृष्णा सर आहेत, त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं यांच्यासोबत खेळायला. आम्हाला म्हणजे आमचं भाग्य त्यांच्यासोबत खेळायला भेटतं आम्हाला आणि त्यांच्याकडून काही शिकायला भेटेल नवीन नवीन गोष्टी आणि आम्हाला पुढे दाखवता पण आलं की आम्ही त्यांच्यासोबत खेळलो आणि जिंकलो तर अजूनच चांगलं आहे आणि आम्ही पहिली बॉलिंगच करू. संघ मालकांबद्दल काय सांगशील? आमच्या संघ मालकाचं नाव आहे गणेश आणि आज गणेश चतुर्थी पण आहे, त्याच्यामुळे आम्हाला तो फायदा झाला की चिठ्ठीच पण फायनल भेटली आम्हाला. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जेव्हा पाटील ब्रदर्स फायनल मध्ये जाईल ना तेव्हा ही गोष्ट छेडली जाईल आणि गणेश दादाशी देखील तेव्हा बोलण्यावर. कृष्णा दादा, मैदानाकडे बघितलंस की तुला असं वाटेल टेनिस क्रिकेट चालू होते का टेनिस क्रिकेट संपत आलं? भाऊ, एवढी गर्दी. नवी मुंबई प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं या स्पर्धेला, काय बोलशील ही गर्दी बघून? मी प्रथम जेवढे बी प्रेक्षक आलेत आज ही टुर्नामेंट पाहण्यासाठी त्यांचं मी मनापासून आभारी आहे. कारण आजची जी गरमी आहे तुम्ही बघताय मे महिन्यातली, मे महिन्यामध्ये मी जिथं जिथं खेळलो तिथं ग्राउंडवरती पब्लिकच नाही कुठे बी. जेवढे यूट्यूबला व्ह्युअर्स येतात तेवढ्याच माध्यमातून म्हणजे पब्लिक मॅच बघतं, पण इथं एवढं पब्लिक जमा झाले आणि केतनचा माझा जो चाहता वर्ग आहे जे आले तिथं मॅच बघायला त्यांचं मी मनापासून परत एकदा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. एका साईडला बंटी बद्रिके खेळताना दिसेल ऑल इंडिया आयकॉन मध्ये, दुसऱ्या साईडला अर्थातच कृष्णा सातपुते खेळताना दिसेल. आणि बरोबर कृष्णाने बरोबर सांगितलं की जिथे जिथे तो स्पर्धा खेळायला गेला तिथे तिथे प्रेक्षक त्याला दिसला नाहीये. मात्र नवी मुंबईचा प्रेक्षक हा क्रिकेटचा वेड आहे, नवी मुंबईचा प्रेक्षक क्रिकेटचा चाहता आहे. काहींना बैलगाडीचा नाद आहे, काहींना पबजीचा नाद आहे, तर काहींना क्रिकेटचा वेड आहे. आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत, आम्ही क्रिकेटचे वेडे आहोत. आणि खरं तर आयुष्यात प्रत्येकाचा प्रत्येकाशी वाद असावा, पण आयुष्यात एक ना एक तरी नाद असावा. क्रिकेटचा नाद नवी मुंबईच्या नगरीला हा पहिल्यापासून आहे. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अगदी किरणजी मस्कर सरांनी कृष्णा सातपुतेंशी चर्चा जरूर केली, परंतु कृष्णा सातपुतेंना एक प्रश्न आवर्जून विचारायला हवा होता की या मॅच मध्ये देखील हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का? प्रत्येकाला आतुरता त्यांच्या तिसऱ्या हाफ सेंचुरीची लागली आहे
या मॅच कडे वळूयात. क्रिस्टलची ट्रॉफी आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. एका तक्त्यासाठी 10 संघ मालक या स्पर्धेमध्ये लढत असताना पाहायला मिळाले. त्या आखीव आणि रेखीव संकल्पना असणारी ही ट्रॉफीज आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन आपण या स्पर्धेच्या ट्रॉफी पाहतोय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. कशी असेल कोणाची वेळ या मॅच मध्ये, कारण एक लो स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये, जिथे लक्ष आहे, टार्गेट आहे 37 धावसंख्येचं. 24 चेंडू आणि 37चा करायचा पाठलाग. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज केतन वामन मात्रे याला पाचारण करण्यात आलंय. सेमीफायनलच्या मॅचच्या दरम्यान बॉस आम्ही कौतुक करू डीजेच्या माध्यमातून, कारण आमच्या आवाजाची काळजी चांगल्या रीतीने घेतली आहे आणि एक चांगल्या दर्जाची व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये भूषण घोळे सातारा एक्सप्रेस स्ट्रायकर एंड वरती आहे. चर्चेचा नाव आणि चर्चेचा खेळाडू. उजव्या एसीच्या बाहेर लोअर फुलटोस बॉल, दोन्हीही प्रतिष्ठित प्रसिद्ध आणि प्रतिती यश असे खेळाडू आहेत. ही जी काय तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे ना, ही काटेबरी टक्कर म्हणता येईल का? दोन्ही खेळाडू चांगल्या रीतीचे राहिलेत. निश्चित दोन्ही खेळाडू अनेक वेळा सोबतही खेळलेले आहेत, परंतु आज प्रतिस्पर्धी म्हणून खेळायचं आहे. भूषण घोळे यांनी केतन म्हात्रे यांची विकेट टिपली. आता केतन म्हात्रे भूषण घोळे यांची विकेट टिपतील का? हा आहे पुढचा बॉल. भूषण घोळे आणि केतन म्हात्रे हे द्वंद्व युद्ध हे जास्तीचं चर्चेचा विषय राहू शकतं, कारण दोन्ही खेळाडूंनी चांगल्या रीतीचं क्रिकेट खेळलंय. ग्रामीण क्रिकेट मधून येत असताना केतन म्हात्रेने 34 बाईक आणि 5 कार मिळवल्या. या वर्षीच्या हंगामामध्ये रतनबुवा स्मृती चषकाची कार नावावरती नोंदवली. यावेळेला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय एक क्लासिकल अंदाजामध्ये षटकार. थँक्यू. भूषण घोळे मैदानाच्या आतमध्ये या बॉल वरती ठोकताय षटकार. हेलिकॉप्टरचं उड्डाण केलंय सरळ 6 धावेंसाठी आणि यंदाच्या हंगामाला महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 सोलापूर टीम मध्ये ज्यांची निवड झाली ते भूषण घोळे सातारा स्ट्रायकर एंडला. भूषण घोळेच्या बॅट मधून षटकार आला. उजव्या यष्टीच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे. पुढच्याच बॉल वरती जास्त असं प्रत्युत्तर. सेलिब्रेशन स्टार्ट नाव बाय केतन म्हात्रे. थँक्यू. भूषण घोळे मैदान सोडत असताना ज्या प्रेक्षकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढली होती ना, त्याच्याकडे आवर्जून पाहिजे, कारण सेल्फी घेतली आणि पुढच्याच बॉलवरती विकेट गेली आहे. या गोष्टी अनेक वेळेला घडल्यात. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळेल. हे सेल्फी का जमाना आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धाबा आहे. त्या सद्य परिस्थितीमध्ये 6. एक षटकार ठोकल्यानंतर पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय. आणि हे क्रिकेट आहे. कधी फलंदाजांचं, कधी गोलंदाजांचं, कधी फलंदाजांना मोठं करतं, कधी गोलंदाजांना मोठं करतं, आणि एक द्वंद्व युद्ध म्हणून या क्रिकेटला नेहमी पाहिलं गेलंय. निश्चित एक चांगलं तुंबळ युद्ध रंगलेलं आहे, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. परंतु मागणी तसा पुरवठा आता येणाऱ्या फलंदाजांना करावा लागेल, कारण ऑल इंडिया आयकॉन आता भूषण घोळे माघारी गेलेले आहेत. आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही. फक्त एकच मोठा फटका षटकारांचा आलाय. 3 बॉलचा खेळ संपला आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी विशाल जाधव मैदानाच्या आतमध्ये जे झांझवडचे आहेत बॅटिंगसाठी चाललेले आहेत. विशाल जाधव स्ट्रायकर वरती पाहायला मिळेल. मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे, कहाणीमध्ये ट्विस्ट आली आहे. कोणती धावसंख्या यशाची कदापिही हमी देत नाही. या 37चा करायचा पाठलाग. विशाल झांझवडला बिलॉंग करणारा विशाल जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. केतनच्या अगेन्स्ट बॅटिंग करावी लागेल. थोडीशी घाई करा, कारण इथे अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला 2 सामने अजूनही खेळवणं बाकी आहे. पुढचा चेंडू लोअर फुल टोज हलक्या हाताने खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला. 1 धाव निश्चित मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आले. ज्या वेगाने धावला ना, डोळ्याची पापणी लवते ना लवते, तद्वर मात्र विशालने 2 रन्स इथे कंप्लीट केल्या. चांगली त्यांनी विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चिते की चाल और बाज की नजर कभी संदेह नहीं करते. आणि इथे पहा, अगदी चातुर्याने 2 धावा इथे पूर्ण केल्यात. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय, कारण प्रत्येक धावाला इथे आहे महत्व. कारण सामना आहे नॉकआउटचा. जिंकलो तरच पुढे, हारलो तो प्रवास इथे संपणार आहे.
चांगल्या दर्जाचं क्रिकेट तुम्हाला दाखवावाच लागेल. इनसाइड आउट कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटचा क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडू खाली पोहोचलाय, झेल टिपला आणि किडे खेळाडू केतन म्हात्रेला मिळाली सफलता. विकेट क्रमांक 2 खेळाडू बाद. आपण व्यासपीठावरती स्वागत करूया पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे खऱ्या अर्थानं खजिनदार आणि समालोचक बजरंगजी किरधर साहेब, त्याचबरोबर पश्चिम जावलीचे समालोचक आणखीन एक निवृत्ती शिंदे साहेब, त्याचबरोबर सन्मान घेऊ इच्छितोय पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक समालोचक अर्थातच प्रवीणजी वंडुस्कर साहेब, अर्थातच महाराज प्रवीण दादा. मी विनंती करेल आपण या महाराज, आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेऊ इच्छितोय. प्रताप दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेतोय. महाराज यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही घेतोय. अर्थातच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक समालोचक, त्यांचा आपण सन्मान अतिथी कक्षामध्ये घेऊयात. या महाराज. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय महाबळेश्वर चॅम्पियन लीग निहाल ग्रुप आयोजित आदरणीय अशोक दादा संकपाळ यांच्या माध्यमातून आलेली संकल्पना. खरं तर या ठिकाणी आपल्या सर्व तरुण मुलांसाठी संधी आहे, कारण आपल्या सर्वांना माहिती असेल की कोयना सोळशी कांदाटी या विभागातून अहिरे वानवली गावातून आलेला हा एक तरुण मुंबई सारख्या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण करत असताना आज खऱ्या अर्थानं एका वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचला. आणि खऱ्या अर्थानं आपल्या कोयना सोळशी कांदाटी विभागातील प्रत्येक तरुणानं व्यवसायाकडे वळलं पाहिजे. त्यांच्यासाठी लागणाऱ्या असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत, त्यांच्यासाठी लागणारी असणारी जी मदत आहे, त्या सर्व गोष्टी आदरणीय अशोक दादा आपल्या सर्व मुलांसाठी देण्यासाठी तयार आहेत. खरं तर आपण पाहतोय की ज्याप्रमाणे स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात, त्यांच्याच बरोबरीने आदरणीय अशोकदादा संकपाळ देखील आपल्या कोयना सोळशी कांदाटी विभागातील अनेक गरजू कुटुंबांना वेळोवेळी सहकार्य करत असतात. अगदी ही संपूर्ण माहिती सध्या राम शिंदे सर जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि योग्य माहिती आणि हे अगदी मी म्हणेल कामाची माहिती आहे. कारण की अशोक दादांना त्यांच्या इतिहासामध्ये काय काय गरजूंना मदत केली, त्यांचा प्रवास कसा राहिला, शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय असतं, हे संपूर्ण त्यांनी आतापर्यंत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे राम शिंदे दादांनी. याच दरम्यान नक्कीच आदरणीय किरणजी मस्कर साहेब, याच दरम्यान एक व्यासपीठावरती आपण सन्मान घेतोय. या स्पर्धेसाठी आवर्जून ज्यांनी आपला वेळात वेळ काढलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लागलेली आहे ते दगदगती मुंबईचे संपादक सन्माननीय श्री भीमरावजी धुळप साहेब यांचाही या ठिकाणी मायेची उपदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतोय. आदरणीय आजच्या स्पर्धेचे आयोजक आणि निहाल ग्रुपचे सर्व असणारे आदरणीय विशालजी संकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आदरणीय भीमरावजी धुळप दगदगती मुंबईचे संपादक यांचा यथोचित अशा प्रकारचा सन्मान या व्यासपीठावरती होतोय. खरं तर आमच्या कोयना सोळशी कांदाटी विभागातील अगदी तळागाळातील सर्व बातम्या ज्यांच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात, ज्यांच्या प्रत्येक प्रश्नांना आमच्या विभागातील प्रत्येक प्रश्नांना आवाज फोडला जातो, ते सन्माननीय भीमरावजी धुळप यांचा या ठिकाणी यथोचित अशा प्रकारचा सन्मान निहाल ग्रुप आणि आयोजक अशोकदादा संकपाळ यांच्या वतीने या ठिकाणी होतोय. विशालदादा संकपाळ यांच्या शुभ हस्ते. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिल्या षटकामध्ये 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत पृथक्करण पाहिलं ना तर 2 विकेट आणि 8 धावा इथे खर्च करत असताना केतन म्हात्रेने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये फेरबदल होतोय. सुजित मोरे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक 40+ खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना त्याच्या गोलंदाजीमध्ये चातुर्यता नेहमीच पाहायला मिळाली. एक अँगल बनवत गोलंदाजी करतो, परंतु यावेळेला सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. वानवली आई रे गावचा एकच कोहिनूर हिरा. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण या ठिकाणी ऐकतोय जे गाणं मगाचपासून, काल मला वाटतं कालच्यापासून जे गाणं या ठिकाणी ऐकतोय आणि आवर्जून या गाण्यामध्ये आदरणीय प्रकाशदादा माने असतील, KSKचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर राजेशजी मोरे असतील, त्याचबरोबर आपलं कैलासवासी लाला भोसले असतील, अशा अनेक खेळाडूंची नावं या गाण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं या लोकांबरोबर कोयना सोळशी कांदाटी विभागामध्ये आदरणीय अशोकदादा संकपाळ यांनी आपलं क्रिकेट चालू केलं होतं. ज्याच्या फटक्यामध्ये आहे ना 2 तो गणेश कदम, त्याने एक अविश्वसनीय षटकार इथे पाहायला मिळाला. पुढच्याच बॉलवरती चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. धावफलकावरती धाबा त्या 14, सदतीचा पाठलाग करायचा 14 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक आहेत, परंतु यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. फटका आला मस्त, चेंडूला केलंय नष्ट. हा येतोय षटकार.
आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. किंगमेकर अशोक दादा. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो या स्पर्धेच्या दरम्यान व्यासपीठावरती पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार सन्माननीय बजरंगदादा किर्दत कासगावचे सुपुत्र आहेत. हेही या ठिकाणी या क्रिकेटच्या प्रेमापोटी आणि अशोक दादांच्या या सुंदर अशा आयोजनामध्ये या ठिकाणी सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. आयोजकांच्या वतीनं आपलंही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपल्याला विनंती करतो आपणही व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. बजरंगजी किर्दत कास. आमच्या सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक अर्थातच अर्जुनदादा गोळे साहेब आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. त्याचबरोबर मी विनंती करेल लगेच आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 21 धाबा दापलकावरती 16ची आवश्यकता. सुजित मोरे गोलंदाजी मार्क वरती आता स्ट्राईक रेंजवरती आपण पाहतोय. सध्या दगडीला गणेश कदम या वेळेला देखील कवचला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय. दुसरा कॅच इथे टिपलाय. खेळाडू होईल गणेश कदम बाद. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आणि सध्या आपण अतिथी कक्षामध्ये सन्मान घेऊयात. विशाल दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही काही सन्मान घेतोय. खऱ्या अर्थानं पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार आणि खऱ्या अर्थानं समालोचक सन्माननीय आदरणीय बजरंगजी किर्दत साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. दादा विनंती करेल हा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये निहाल ग्रुपच्या वतीनं हा सन्मान केला जातोय. अर्थातच पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार आणि अर्थातच एक समालोचक त्यांचा देखील सन्मान सध्या निहाल ग्रुपच्या वतीनं केला जातोय. प्रेमाची आपुलकीची आणि खऱ्या अर्थानं निहाल ग्रुपची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचा आपुलकीचा आणि सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावेळी मात्र आभार व्यक्त केले जातात. त्याचबरोबर विनंती करेल अर्थातच निवृत्ती शिंदे दादा निवृत्ती दादा आपण देखील या आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल आणि लगेचच आपण मॅच कडे जाऊयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. आघाडी जिथे मैदानाच्या आतमध्ये एकाच गावचे 2 खेळाडू समीर शेलार आणि त्याच्या साथीला अजित शेलारला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुजित पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. खोला टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येतो डीप मधून एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येते. पहा वेग प्रचंड वेग इथे धारण केला. चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग इथे पाहायला मिळाला होता. पंचांनी सांगितलं 1 शॉट रन मिळेल ती केवळ 1 धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. त्या तब्बल 22 धावा धावफलकावरती आहेत जिथे गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी 15 धावसंख्येची. या एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला कृष्णा सातपुतेने 154 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. 55 बॉल मध्ये 4 इनिंग मध्ये 154 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. जिथे महेश नानगुडेने 131 रन त्याच्या बॅट मधून देखील पाहायला मिळाले. केतन मात्र 3ऱ्या क्रमांकावरती आहे. अर्थात हे खेळाडू रेस मध्ये आहेत त्यांची चर्चा निश्चित होईल परंतु या मॅच ची चर्चा आपण करूयात. धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत आपण पाहतोय 22 येणारे बॉल आहेत ते 12 बॉलचा खेळ इथे शेष आहे आणि विजयासाठी 15ची गरज. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेची आपण गेले 3 दिवस या ठिकाणी चर्चा करतोय. खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती गुरुवर्य शिवराम सखाराम मालुसरे प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशदादा मालुसरे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीनं त्यांचंही मनापासून स्वागत करतो. खरं तर आपण 3 दिवस निहाल ग्रुप आणि अशोकदादा संकपाळ यांच्या कार्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच माहीत असेल की कोरोनासारख्या काळामध्ये देखील या बंधूंचा जर आपण विचार केला आदरणीय अशोकदादा असतील विशालदादा असतील प्रदीपदादा असतील या सर्वांनीच आपल्या कोयनासोशी कांदाटी विभागामध्ये ज्यावेळी अनेकांना संकट आली होती त्यावेळी निहाल ग्रुपच्या माध्यमातून या तिन्ही बंधूंनी गावागावामध्ये जाऊन गरजू कुटुंबांना त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. अन्नधान्याचं वाटप केलेलं आहे आणि अशा प्रकारे सामाजिक क्षेत्रासोबत क्रीडा क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल सर्व क्षेत्रामध्ये आपलेपणा जपत असताना आपल्या भागातील लोकांना एक हाती मदत करून त्या लोकांना सहकार्य करण्याचं काम नेहमीच निहाल ग्रुप आणि सर्व बंधूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येत आहे. अगदी निहाल रिसॉर्ट त्याच्याबद्दल देखील चर्चा करणार की निहाल रिसॉर्ट खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने ओपन केलं निहाल रिसॉर्टच्या मागचा इतिहास काय या सर्व गोष्टींच्या बाबतीत देखील आपण चर्चा करणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 चेंडू आणि 15ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे जिथे सतीश गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळत आहे.
या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठी भागीदारी जी मात्र कृष्णा सातपुते आणि त्याच्या साथीला संतोष सकपाळ 90 धाबांची पार्टनरशिप बनवली होती. सागर निकमने 61 धाबांची पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. एकंदरीत या मॅच मध्ये ना तुम्हाला अगदी ज्या पद्धतीने संघर्षाचे चटके सहन करावे लागतील. आपण नेहमी म्हणतो ना, पुढचा चेंडू खोलात टाकलेला बॉल वाईड यॉर्कर, पहिला चेंडू सटीक लेंथ लाईन वरती येणारे 11 बॉल, जिथे मात्र 15ची गरज आहे या मॅच मध्ये. निश्चित हा जो बॉल होता ना तो प्रभावित करणारा होता. सतीश सनस नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नव्हते, परंतु आता गोलंदाजी करताना चांगली दहाकता दाखवतात. उजव्या स्ट्रीच्या बाहेर टाकलाय तो डॉट बॉल. आता 11 बॉल 15ची गरज. समोर आहेत अजित शेलार रेनोशी. खोलात टाकलेला चेंडू यष्टिरक्षकाचा थेट वेध घेत असताना पाहायला मिळाला होता. या बेचा बॉल बाची आतली कडा, फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय. रन्स मिळाले, चिकी सिंगल. इथे दिवसा ढवळ्या धाबांची चोरी खेळपट्टीच्या समीप होऊन पाहायला मिळाली. 1 रन आली आहे धावफलकावरती. धाबा 23 धाबा धावफलकावरती आहेत. निश्चित डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. अनेक वेळा रेणूज संघाला या दोन खेळाडूंनी अनेक वेळा विजय पद पटकून दिलेलं आहे. एका बाजूला आसरे टीमला सतीश सनस यांनी अनेक वेळा विजय मिळवून दिलेला आहे, परंतु आज खेळाच्या संघ मालकांसाठी आणि आता उर्वरित 10 बॉल शिल्लक राहिलेत आणि बनवायच्या आहेत 14 धावा. या मॅचचं घमासान युद्ध. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सतीश सज्ज होईल. या मॅच मध्ये विजयासाठी 14ची गरज आहे. लोअर फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला जरूर, परंतु रन्स इथे मिळत असताना पाहायला मिळतील त्या 2. हार जीत ही लपंडावर, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख बादळ, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये. रन्स गोळा करायचे आहेत. त्या एकंदरीत अजूनही या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर धावफलकावरती आहेत त्या 25-12ची गरज. 9 चेंडूचा खेळ शेष. स्वतःला सिद्ध केल्याशिवाय प्रसिद्धी मिळणार नाही. तुम्ही काल काय केलं लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करताना लोक पाहत असतात. त्यामुळे आज चांगला खेळ करावा लागेल. खोलात टाकलेला बॉल या वेळेला ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतो वेगाने. बॅकअप चांगले दिले केतन म्हात्रेने, परंतु मैदानाच्या आतमध्ये रन्स मिळवल्यात त्या 2. वेगाने धावतात. पहाना ज्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये रन्स कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. 8 चेंडू, आता मात्र 10ची आवश्यकता. काही प्रेक्षक वर्ग सुरुवातीला सावळीमध्ये होते, झाडांचा आसरा घेऊन होते, ते आता मैदानाच्या चहू बाजूला सीमारेषेच्या लगत आलेत. एक ब्लॅक कलरचा आच्छादन होतं चहू बाजूला सीमारेषेच्या, ते मात्र आता झाकलं गेलंय. याचं कारण आहे प्रत्येकाला सामना पाहायचा आहे आणि प्रत्येकाला जवळून पाहायचा आहे आणि यासाठी प्रेक्षक वर्ग जवळ येऊन उभा राहिलाय. तुडुंब गर्दी, प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी. कृष्णा लक्ष्मण सातपुतेने आवर्जून सांगितलं, मे महिना संपूर्ण महिनाभर क्रिकेट खेळलो, परंतु एवढी गर्दी कुठेही पाहायला मिळालेली नाही आहे. अशोक साहेब, आपल्याला हे मिळालेलं यश आहे आणि आपल्यावरती दाखवलेलं हे क्रिकेट रसिकांनी प्रेम आहे. पुढचा बॉल यावेळेला फटका चांगला आलाय. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. घायल तो या हर परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका ना वही जिंदा है. आणि या बॉलची उडान सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी समीकरणामध्ये होतोय मोठा फेरबदल. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 7 आणि धाबा बनवायच्या आहेत फक्त आणि फक्त 4. सतीश सनसच्या अगेन्स्ट एक मोठा फटका पाहायला मिळाला. पुढचा चेंडू सतीश. यावेळेला देखील आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. समीर शेलार, 1 धाव निश्चित मिळेल. समीरला संघाची धावसंख्या 1ने वधारेल, धावून पोहोचतीये 34 धाबा धावफलकावरती. 3ची आवश्यकता. निश्चित आता 6 बॉल शिल्लक राहिलेले आहेत आणि 3 धावांची गरज आहे. त्यामुळे हा सामना आता नशिबाच्या भरोशावरती सोडून चालणार नाही. प्रयत्नवादी व्हावं लागणार है। दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते। 6 बॉल शेवटचे आणि 3 धावा, सर्वोत्तम मोठा प्रयत्न आणि आता व्हावं लागेल महत्वाकांक्षी। कोणता संघ जिंकेल? संघ मालकांची जर आपण चर्चा केली ना तर एका बाजूला वाईचे संघ मालक आहेत तर एका बाजूला जावलीचे संघ मालक आहेत आणि दोन खेळाडू बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात KSK चे। त्यामुळे अंतिम षटक आता कुणाच्या नावावरती दिलं जाईल आणि किंबहुना KSK चाच खेळाडू आणावा लागेल, कारण ऑल इंडिया आयकॉनिक षटक हाताळलंय। त्यानंतर जर आपण पाहिलं ना षटक क्रमांक 3 हे असोसिएशन आयकॉनने हाताळलेलं आहे, त्यामुळे आता 3रा खेळाडू हा KSK चा आणावा लागणार आहे, म्हणजे 4थं षटक।
नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय आदरणीय निलेशजी मर्ढेकर साहेब, खऱ्या अर्थाने या स्पर्धेची उत्सुकता एवढी मोठी लागलेली आहे की जर आपण आमच्या महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा म्हणून प्रसिद्ध असणारं मिनी काश्मीर म्हणून प्रतिष्ठा असणारं जे गाव आहे ना, त्या गावामध्ये खऱ्या अर्थानं हॉटेल जय भवानी या ठिकाणी स्क्रीन लावून त्या ठिकाणी संपूर्ण तापोळा टायगर आणि असणारी सर्व मंडळी त्या ठिकाणी ही मॅच त्या ठिकाणी लाईव्ह पाहतायत. खरं तर आता ज्या ठिकाणी माहिती दिली आदरणीय नितीनजी गायकवाड यांनी की तापोळा ग्रामपंचायतीचं नेट त्या ठिकाणी घेतलं जातं आणि ते नेट घेऊन त्या ठिकाणी हॉटेल जय भवानी या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवरती ही मॅच पाहिली जाते. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो आदरणीय अशोक दादा, आपण जी या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी पाहताय ना, त्या प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये आपल्या 1600 विभागातली एवढ्या गावची लोक या ठिकाणी बसलेले आहेत. खऱ्या अर्थानं त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय की तुम्ही आपल्या भूमिपुत्राला या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं पाठिंबा दिला आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला डोक्यावरती उचलून घेतलं. आणि एक वेगळी संकल्पना खऱ्या अर्थानं अशोकदादा संकपाळ यांनी आपल्या कोयना, सोळशा आणि कांदाटी विभागातील सर्व तरुण मुलांसाठी या ठिकाणी आणली आणि महाराष्ट्र लेवलचे 10 ऐकॉन, जिल्हा लेवलचे 10 ऐकॉन आणि KSKचे 10 ऐकॉन या स्पर्धेमध्ये खेळवले. एक आगळी वेगळी संकल्पना पहिल्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मात्र दुसऱ्या पर्वामध्ये देखील याच्यापेक्षा खूप वेगळं अशा प्रकारचं कार्य अशोकदादा यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण क्रिकेट सोबत जोडलेली जी नाळ आहे ना, ती खऱ्या अर्थानं अशोकदादांनी या प्रीमियर लीगच्या माध्यमातून, चॅम्पियन लीगच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सत्यात उतरवली. आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अशोकदादा यांचं एकच अशा प्रकारचं ध्येय आहे की प्रत्येक तरुणाने येणारे 6 चेंडू आणि 3ची आवश्यकता. भूषण गोळेला आपण पाहतो स्क्रीनवरती, मला तर वाटतं ना भूषण गोळेने 10 लाखाच्या स्पर्धा खेळल्या, 20 लाखाच्या खेळल्या, परंतु त्याला जेवढं टेन्शन त्या स्पर्धेमध्ये आलेलं नाही आहे ना, त्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही पाहताय, त्याला टेन्शन या मॅचचं आलंय. कारण ही मॅच त्याच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. अस्तित्वाची लढत स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. भूषण गोळे, सातारा एक्सप्रेस गोळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा फ्लाइट टेट डिलिव्हरी शरीराचा वेध घेतलाय. 5 चेंडू, आता मात्र 3ची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवरती अक्षय दाखल झालाय. सेमीफायनलची मॅच चांगली होणार यात मात्र शंका नाहीये. निश्चित आज मात्र देवळी गावाचा डंका वाजेल का? कारण येणारे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 3 धावांचा बचाव करायचा आहे. एका बाजूला देवळी तर एका बाजूला रेणुशी, असा सामना सुरू आहे का? पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला आडवा पाटणे ऑन साइडला. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. पहिला संघ सेमीफायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमने दाखल झाला. फायनली टीम या स्पर्धेतली पहिली. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं कोयना, सोळशी, कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान मधील वाकी गावचा खेळाडू जो ग्लोरिया स्पोर्ट्स या टीमचं कॅप्टनशिप या ठिकाणी करतो आणि खऱ्या अर्थानं त्याची टीम या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करते. एक अभिमानाची गोष्ट आहे की एक चांगली टीम, चांगला परफॉर्मन्स गेल्या 3 दिवसामध्ये आपल्या संघाचा या स्पर्धेमध्ये केला आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना प्रेक्षकांची मनं जिंकत खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रिकेटला न्याय दिला आणि फायनल मध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मी या ठिकाणी अशोकदादा संकपाळ यांच्याबद्दल बोलत होतो कारण अशोकदादा यांचं एक ध्येय आहे की आपल्या कोयना, सोळशी, कांदाटी विभागातील प्रत्येक मुलाने खरं तर शिक्षणाच्या बाबतीत आपला भाग खऱ्या अर्थानं पाठीमागं आहे. आणि मग शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या मुलांची शिक्षणाची इच्छा आहे परंतु आर्थिक परिस्थितीमुळे काही मुलं शिकू शकत नाहीत आणि मग त्यासाठी ज्याप्रमाणे स्वराज्य फाउंडेशन एक हात मदतीचा करतंय त्याचप्रमाणे आदरणीय अशोकदादा संकपाळ देखील त्या प्रत्येक तरुणाच्या पाठीमागे, त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीमागे जिद्दीने उभे राहत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या मुलांना शिकण्यासाठी प्रेरित करतायत. एक सुंदर अशा प्रकारची योजना आहे. आदरणीय किरणजी मस्कर साहेब, काही सन्मान आपण घेतोय. खऱ्या अर्थानं जो आवाज तुम्ही कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकलात, खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आवाज. म्हणजे जेव्हा कोविड चालू होता तेव्हा दिलखुलास गप्पा हा सर्वात पहिल्यांदा खेळाडूंसोबत घर बसल्या गप्पा करण्याचा इंस्टावरती लाईव्हचं सर्वात पहिल्यांदा सर्वात जास्त जर इंस्टा लाईव्ह त्यावेळी कोणी केलं असेल तर अर्थातच एकमेव ते नाव आहे जिथे आपण पाहिलं तर जयेशजी भोसले सर. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातले आकडे तज्ञ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, जयेशजी भोसले सर यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. मी विनंती करेल हा सन्मान अतिथी कक्षामध्ये
कक्षामध्ये करण्यात येईल. विशाल दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्राचे समालोचन क्षेत्रामधले अर्थातच आकडे तज्ञ आणि मराठी भाषेवरची पकड आजच्या दिवसामध्ये तुम्ही ऐकलीत. जयजी भोसले सर यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. मी विनंती करेल, येस वेलकम सर. आज खूप छान सर संपूर्ण स्पर्धा